शाश्वत आनंदाचा आणि कधीही क्षय न होणाऱ्या समृद्धीचा सण म्हणजेच अक्षय तृतीया। 3.5 मुहूर्तांपैकी एक असलेल्या या शुभ दिनी अमरावतीसह संपूर्ण राज्यात खरेदीचा मोठा उत्साह पाहायला मिळाला। सोन्याचे दर गगनाला भिडलेले असतानाही अक्षय समृद्धीच्या आशेने ग्राहकांनी सराफा बाजार, ऑटोमोबाईल शोरूम्स आणि वस्त्रदालनांमध्ये मोठी गर्दी केली होती। यावर्षी सोन्याच्या दराने ऐतिहासिक उच्चांक गाठला आहे। रविवारी सोन्याचा दर जीएसटी विना 1,53,400 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका नोंदविण्यात आला, तर चांदीचा दर 2,55,000 रुपये प्रति किलो होता। विशेष म्हणजे गेल्या वर्षी याच दिवशी सोन्याचा दर 92,000 रुपये होता। दरामध्ये इतकी प्रचंड वाढ होऊनही मुहूर्तावर सोने खरेदी करणे शुभ मानले जात असल्याने नामवंत शोरूम्समध्ये ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। अक्षय तृतीयेला केलेली गुंतवणूक घरात सुख समृद्धी आणि लक्ष्मीची कृपा कायम राखते अशी धार्मिक श्रद्धा असल्याने दर वाढूनही विक्रीत घट झालेली नाही, असे मत सराफा व्यावसायिकांनी व्यक्त केले। दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या बाजारपेठेतही आनंदाचे वातावरण होते। जास्त मायलेज, परवडणारी किंमत आणि विविध रंगांच्या गाड्यांना तरुणाईची पसंती दिसून आली। अनेक शोरूम्समध्ये ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी खास फेस्टिवल ऑफर्स देण्यात आल्या होत्या। नवीन दाम्पत्यापासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनीच या मुहूर्तावर चारचाकी घेण्याचा संकल्प पूर्ण केला। सेल्स मॅनेजर्स ग्राहकांना फीचर्स समजावून सांगण्यात दंग असल्याचे चित्र सर्वत्र दिसत होते। महाराष्ट्राची शान असलेल्या पैठणी खरेदीसाठी महिलांमध्ये जणू स्पर्धाच लागली होती। बांगडी, मोर आणि बुट्टा यासारख्या पारंपरिक नक्षीकामाच्या पैठणी साड्यांना मोठी मागणी होती। आकर्षक रंगाची मालिका आणि विविध व्हेरायटीजमुळे अमरावतीच्या नामांकित वस्त्र दालनांमध्ये महिलांनी आपल्या कुटुंबासह गर्दी केली होती। केवळ महाराष्ट्रच नव्हे तर दिल्लीच्या राजपथापासून ते भारत मंडपपर्यंत पैठणीचा डंका वाजत असल्याचे या निमित्ताने अधोरेखित झाले। उन्हाळ्याचा तडाखा आणि सणाचा मुहूर्त साधत गृहिणींनी टेलिव्हिजन, एअर कंडिशनर, एसी, रेफ्रिजरेटर आणि वॉशिंग मशीन खरेदीवर भर दिला। विशेषतः ब्रँडेड उत्पादने आणि मल्टीनॅशनल कंपन्यांच्या आकर्षक एक्सचेंज ऑफर्समुळे इलेक्ट्रॉनिक मार्केटमध्येही मोठी उलाढाल झाली। अक्षय तृतीयेच्या दिवशी केलेले दान, जप आणि खरेदीचे पुण्य कधीही नष्ट होत नाही या श्रद्धेने बाजारपेठेत चैतन्य पसरवले होते। महागाईची चिंता बाजूला सारून आपल्या प्रियजनांच्या इच्छा पूर्ण करण्याचा आनंद प्रत्येक ग्राहकांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।